नमस्कार मित्रांनो, जर तुमचं ऑफिस, दुकान किंवा क्लिनिक असेल किंवा कोणताही व्यवसाय असेल आणि तो गुगलवर दिसत नसेल तर हा सेशन तुमच्यासाठी आहे. मी हरीश तुमचं या सेशनमध्ये स्वागत करतो. आजच्या सेशनमध्ये आपण गुगलवर फ्रीमध्ये आपला बिझनेस कसा आपण लिस्ट करू शकतो हे आपण बघणार आहोत. तर चला आपण सुरू करूया आजचे सेशन. गुगलवर बिझनेस लिस्टिंग करण्यासाठी आपल्या गुगलवर यायचं आहे. गुगलवर सर्च करायचं आहे गुगल माय बिझनेस प्रोफाईल. त्यानंतर जी पहिली लिंक येईल त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ही बघा, ही पहिली लिंक दिसत असेल तुम्हाला, गुगल बिझनेस प्रोफाईल गेट लिस्टेड ऑन गुगल. ह्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे ह्या पेजवर तुम्हाला यावं लागेल. तिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव कॉपी करायचं आहे आणि तिकडे टाकायचं आहे. तिथे खाली कॅटेगरी निवडायची, जी योग्य कॅटेगरी असेल. त्यात बऱ्याच कॅटेगरी आहेत, तर तुमच्या व्यवसायाला जी योग्य कॅटेगरी असेल ती तुम्ही निवडा आणि नेक्स्ट करा. नाव व्यवस्थित बघून घ्या, कॅटेगरी व्यवस्थित निवडा आणि नेक्स्ट करा. नंतर बघा, इथे तुम्हाला डू यू वॉन्ट टू ॲड अ लोकेशन कस्टमर कॅन विजिट अ लाईक अ स्टोअर ऑफिस, इथे नेहमी यस करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ऑफिस लोकेशनला कस्टमर येऊ शकतो. नंतर पुढे आपल्याला इथे प्रॉपर आपला बिझनेस ॲड्रेस टाकायचा आहे. म्हणून मित्रांनो, पहिले तुम्ही एक सवय करून घ्या, म्हणजे जेव्हा तुम्हाला लिस्टिंग करायची असेल तुम्ही संपूर्ण ॲड्रेस विथ पिनकोड आणि मोबाईल नंबर एका नोटपॅडमध्ये सगळं काढून घ्या आणि नंतर तुम्ही हे सगळ्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला कमी वेळामध्ये लिस्टिंग करता येईल. आणि तुमचा जो प्रॉपर ॲड्रेस आहे तुम्ही टाकून घ्या. आणि ॲड्रेस टाकताना घाई करू नका, व्यवस्थित चेक करा स्पेलिंग वगैरे व्यवस्थित आहे का नाही. सिटी वगैरे टाकून घ्या. नंतर बघा, तुम्हाला पिनकोड टाकायचं आहे आणि स्टेट. आता फॉर एक्झाम्पल आपलं महाराष्ट्र स्टेट आहे म्हणून आपण महाराष्ट्र टाकतोय. नंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सगळे स्पेलिंग वगैरे सगळं बघून घ्या. नंतर क्लिक ऑन नेक्स्ट. इथे प्लेस युअर पिन, इथे आपल्याला योग्य लोकेशन आपल्याला ॲड करायची. म्हणजे इथे आपल्याला आपलं ॲक्च्युअलमध्ये बिझनेस कुठे आहे, आपला ॲक्च्युअलमध्ये बिझनेस कुठे आहे तिथे आपल्याला ते पिन तिथे प्लेस करायची. त्यासाठी आपल्याला क्लिक करायचं असतं ॲडजस्टवरती आणि बघा इथं मॅप तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि नंतर ॲडजस्ट करून कन्फर्म करायचं आहे. नंतर इथे डू यू प्रोव्हाइड डिलिव्हरी ऑर होम अँड ऑफिस व्हिजिट्स, इथे पण आपल्याला येस करायचं. नेहमी लक्षात घ्या, जेव्हा नो करणार तर तुमचा बिझनेस लवकर अप्रूव्ह होणार नाही. आता ॲड द एरियाज यू सर्व, हे ऑप्शनल आहे म्हणून हे आपण सोडू शकतो. ह्याला आपण स्किप केलं तरी चालतं. इथं आपण नेक्स्टवर क्लिक करूया. आता त्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे नोटपॅडमध्ये सर्व डिटेल्स सेव्ह करून घ्या. तिथून मोबाईल नंबर कॉपी करा आणि इथे पेस्ट करा. वेबसाईट ऑप्शनल आहे म्हणून तुम्ही नेक्स्ट करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर बघा, यू आर नाव व्हेरीफाईड असं लिहून येतं, पण अजून प्रोसेस पूर्ण झालेली नाही आहे. आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. इथे बघा, इथे आपलं ॲड बिझनेस आवर्स, म्हणजे आपलं जे आपलं ऑफिस लोकेशन आहे तिथे आपला जो बिझनेस आवर आहे तो आपल्या डेट म्हणजे डे आणि टाइम तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ओपनिंग टाइम आणि क्लोजिंग टाइम प्रॉपर टाकून घ्यायचं सर्व. बघा मी सर्व टाकतोय आता हे. नंतर नेक्स्ट करा. इथे तुम्हाला बिझनेस डिस्क्रिप्शन टाकायचं, म्हणजे अबाउट अस, तुमचा बिझनेस नक्की काय काम करतो, काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता तुम्ही, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे. त्यासाठी आपण ChatGPTची हेल्प घेऊ शकतो. तिथे आपल्या ChatGPTमध्ये आता जायचं आहे.
या बिझनेस डिस्क्रिप्शनची लिमिट 750 कॅरेक्टर्स आहे आणि आपलं चांगल्या प्रकारे डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी आपण आता ChatGPTवर जाणार आहोत. ChatGPT ओपन करूया. तिथे टाकूया आपण राईट अबाउट अस फॉर गुगल माय बिझनेस प्रोफाईल किंवा लिस्टिंग तुम्ही लिहू शकता आणि तिथे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव लिहायचं आहे. बिझनेसचं नाव लिहून घेतल्यानंतर तुम्हाला तिकडे बिझनेस, नेचर ऑफ बिझनेस म्हणजे बिझनेस नक्की तुमचं कशाचं आहे, तुम्ही काय काम करता ते तुम्हाला थोडक्यात तिथे मेन्शन करायचं आहे. जसं मी इथे लिहितो आहे, बिझनेस नेम इथे लिहिलं आहे नेचर्स चार्जर, मॅन्युफॅक्चरर मोरिंगा पावडर. याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव लिहायचं आहे आणि काय काम करतं ते तुम्हाला लिहायचं आहे. ते सर्व लिहून घेतल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा योग्य डिस्क्रिप्शन म्हणजे अबाउट अस मिळेल. बघून घ्यायचं सर्व डिटेल्स व्यवस्थित आहेत का नाही. काही चेंजेस असतील तर तुम्ही परत तिथं ॲक्शन नवीन कमांड देऊ शकता. नंतर कॉपी करायचं आहे सर्व आणि इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकायचं आहे. बट मेक शुअर डिस्क्रिप्शन तुमचं 750 कॅरेक्टर्सच्या आतच असायला पाहिजे. सगळं व्यवस्थित आहे बघून घ्या एकदा. नंतर नेक्स्टवर क्लिक करा. इथे तुम्हाला इमेजेस ॲड करायचे आहेत. जे पण तुमचे बिझनेसचे इमेजेस आहेत ते तुम्ही ॲड करा. त्यात लोगो असेल, फ्रंट इमेज असेल, इनसाइड इमेज असतील, जे पण इमेजेस तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही ॲड करून घ्या. नंतर स्किप करा. आता हे ॲडव्हर्टाईज पण आपल्याला करायचं नाही म्हणून आपण हे स्किप करतोय. आता आपले एडिट्स व्हेरीफाईड कधी होणार, जेव्हा आपला बिझनेस हे लाईव्ह होणार आहे. तुमचा बिझनेस गुगलवर लाईव्ह होण्यासाठी 1 ते 2 दिवस लागतात आणि जसा लाईव्ह होतो तसा तुम्हाला ईमेल पण येतो.